एका मराठा सरपंचाचं हत्या होते, अत्यंत निर्घृणपणे हत्या होते. गेले काही दिवस जवळजवळ 1.5 महिना महाराष्ट्राच्या राजकारणात ही समाजकारणात अगदी चौकाचौकात नाक्यानाक्यांवरती पारांवरती चर्चा सुरू आहे. बीडमध्ये नक्की काय सुरू आहे. पण त्याचा दुसरा भाग हाही आहे की या सगळ्या प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असंही एक कुठेतरी रंग देण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही कसं बघता? तुम्ही याचा बीडच्या प्रकरणात? माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की तिथे जो आहे मला सरपंच होतं ते संतोष देशमुख ना, आणि एक चांगला कार्यकर्ता होता असं म्हणजे ऐकून तुमच्या जवळ दिसतं. ठीक आहे, त्याची अतिशय निर्घृण हत्या झाली. ते आमदार धस याने जे सांगितलं ते जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येत होते. म्हणजे एक सुद्धा इंच जागा नव्हती जी काळी निळी झाली नव्हती त्यांची. कोण म्हणतं त्याचे लायटर डोळे सुद्धा जे आहेत जाळण्यात आले, कोण म्हणतं भूसकळ वगैरे वगैरे. ही पद्धत आहे मारण्याची. म्हणजे एक तर मारूच नाही आणि मारलं त्यांना. माझं म्हणणं काय की आता ठीक आहे, आता वेगवेगळे SIT निर्माण झाले, त्याच्यातून काही कोण दोषी किंवा निर्दोष ते बाहेर येईल. पण हा प्रश्न जो आहे हा मराठा आणि ओबीसी हा प्रश्न नाही आहे तिथे. हा माणुसकीचा प्रश्न आहे. ज्यांनी ही हत्या घडवली त्यांना फासावरच चढवलं पाहिजे असं म्हणणारा मी आहे. पण मला संपूर्ण मराठा समाजाच्या आमच्या नेत्यांना विनंती करायची आहे. दुसऱ्या आणखी पुढे परभणीमध्ये मला वाटतं एक दलित समाजाचा काय त्याला सोमनाथ सूर्यवंशी त्यांना मारण्यात आलं कस्टडीमध्ये. म्हणजे ठारच झाला तो बिचारा. तो काय किंवा हा काय, दोघे पण माणसं होती ना रे. दोघांसाठी आपण लढूया सगळ्यांनी. केवळ एका समाजाचा हा आहे म्हणून त्याच्यासाठी लढ. तर हा सामाजिक प्रश्न घेऊ नका. हा गुन्हेगार वृत्ती विरुद्ध माणुसकीनं लढणारे लोक असा विषय काय घेऊ नये आपण. एखाद्या समाजाच्या एखाद्या माणसाने जर गुन्हा केला असेल, संपूर्ण समाज कसा काय तुम्ही दोषी धरणार? म्हणजे साहेब याच्यामध्ये दुसरा जो राजकीय अँगल आहे तिथे वारंवार जो अंगुली निर्देश केला जातो आहे तो तुमच्याच पक्षाचे नेते